आगामी जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात मोठा राजकीय भूकंप झालाय। भाजपाकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या 4 माजी आमदारांना गळाला लावण्यात यश मिळालंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ही मोहीम फत्ते केली आहे। गेल्या काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यातील काही माजी आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली होती। या चर्चेवर आता शिक्कामोर्तब झालंय। 2 दिवसांपूर्वी भाजपा आमदार प्रशांत परिचारक यांच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूरमध्ये आले होते। त्यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून या 4 माजी आमदारांच्या पक्षप्रवेशाची यशस्वी बोलणी झाली। त्यानंतर गुरुवारी रात्री मुंबईतील देवेंद्र फडणवीसांच्या वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत या माजी आमदारांच्या भाजपा प्रवेशावर मंजुरीची मोहर उमटली। त्यामुळे येत्या 4-5 दिवसांमध्ये हे माजी आमदार भाजपामध्ये प्रवेश करतील। सोलापूरमधील आगामी नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जातोय। सूत्रांच्या माहितीनुसार गुरुवारी रात्री 11:30 वाजता देवेंद्र फडणवीसांच्या वर्षा बंगल्यावर सोलापूरमधील राजकीय भूकंपाची पटकथा रचली गेली। वर्षा बंगल्यावरील या बैठकीला मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, दिलीप माने, यशवंत माने आणि बबनदादा शिंदे यांची दोन्ही मुलं रणजित शिंदे आणि विक्रम शिंदे हे दोघेही उपस्थित होते। बबनदादा शिंदे हे सध्या अमेरिकेत उपचार घेत असल्यानं त्यांची मुलं या बैठकीसाठी आली होती। या सगळ्यांनी आम्हाला तातडीने भाजपामध्ये प्रवेश करायचा आहे असा प्रस्ताव मांडला। या प्रस्तावाला मुख्यमंत्री फडणवीसांनी मंजुरी दिली आहे।